Hello student, in previous class already we have to learn about the problem set 5. There are 12 examples are teaching there. Then the next example is find the length of medians of a triangle whose vertices are a minus 1 comma 1, b 5 minus comma 3 and c 3 comma 5. Therefore here there is a diagram. ABC is the vertices of the triangle ABC. आता segment AE, segment BF and segment CF are the medians of the given sides. Therefore, we can write there here triangle in triangle ABC, point D comma E and F are midpoints of segment BC, segment AC and segment AB respectively. हे असं का लिहिलं आपण? कारण हे ट्रायंगल एबीसी मध्ये आपल्याला माहिती ए इज द मीडियन, बीएफ इज द मीडियन अँड सीएफ इज द मीडियन. त्या मीडियन काय करतात की समोरच्या बाजूला दोन पार्ट्स इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतात. आता मीडियन्स असल्यामुळे पॉइंट ई एफ आणि डी ई एफ, पॉइंट डी हा ई आणि एफ हे सर्व काय झालेले आहेत, हे मिड पॉइंट झालेले. हे सर्व काय झालेले आहेत, समजा बीसी चा मिड पॉइंट डी, ई हा एसी चा मिड पॉइंट आणि एबी चा मिड पॉइंट एफ. आता आपल्याला x1 लेट्स आपण असे म्हणू शकतो, लेट्स ए इज इक्वल टू x1 y1 इज द कोऑर्डिनेट्स, सॉरी डी and comma e is equal to x2 y2 coordinates and f x3 y3 is the coordinate. आपल्याला फाइंड काय करायचं की एडी ची डिस्टन्स काढायचं, म्हणजे एडी ची लेंथ काढायची आपल्याला. फाइंड द लेंथ ऑफ द मेडियस, म्हणजे याची मेडियस काढण्यासाठी आपल्याला डी चे कोऑर्डिनेट फाइंड करणं आवश्यक आहे. पहा या ठिकाणी आपल्याला प्रथम काय करू आपण, अप्लाय मिड पॉइंट फॉर्म्युला, मिड पॉइंट्स फॉर्म्युला. आता मिड पॉइंट फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला की बघा, आपल्याला या ठिकाणी बीसी चा मिड पॉइंट समजा आपल्याला x1 आहे. x1 इज इक्वल टू 5 प्लस 3 डिवाइडेड बाय 2 आणि y1 इज इक्वल टू -3 प्लस 5 डिवाइडेड बाय 2. म्हणजे x इज इक्वल टू x1 प्लस x2, y इज इक्वल टू y1 प्लस y2. हा मिड पॉइंट फॉर्म्युला आपण प्रत्येक ठिकाणी यूज केला. x1 इज इक्वल टू 8 डिवाइडेड बाय 2 आणि y1 इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय 2. therefore we can write there x1 is equal to 4 and y1 is equal to 1. तर हे झाले x1 y1 चे कोऑर्डिनेट्स. म्हणून कोऑर्डिनेट्स ऑफ डी काय येतील आपले 4,1. आता डी चे कोऑर्डिनेट माहित झाले, मग आपल्याला एडी ची या ठिकाणी आपल्याला मेडियनची लेंथ सुद्धा काढते. तर आपण अगोदर सर्वांचे कोऑर्डिनेट्स काढून ई चे कोऑर्डिनेट्स काढून, म्हणजे सिमिलरली आता ई चे कोऑर्डिनेट काढण्यासाठी पहा x2 इज इक्वल टू x1 y1 म्हणजे 3 प्लस -1 डिवाइडेड बाय 2 आणि y2 इज इक्वल टू 5 प्लस 1 डिवाइडेड बाय 2. आता x2 इज इक्वल टू 3 minus 1 डिवाइडेड बाय 2, y2 इज इक्वल टू 6 डिवाइडेड बाय 2, 2 6. x2 is equal to 2 divided by 2, 2 is to 1 is 2, y2 is equal to 3. Therefore, we can write x2 is equal to 1 and y2 is equal to 3. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल, म्हणून therefore coordinates of E is equal to 1,3. आता 1,3 काढल्यानंतर आपल्याला आता f चे सुद्धा कोऑर्डिनेट काढायला, तो सुद्धा मिड पॉइंट आहे ए आणि बी चा. मग
and x3 is equal to पहा x1 y1 म्हणजे -1 + 5 डिवायडेड बाय 2 आणि y3 is equal to 1 plus -3 divided by 2. Therefore x3 is equal to 4 divided by 2 and y3 is equal to 1 minus 3 divided by 2. x3 is equal to 2 and y3 is equal to minus 2 divided by 2. Therefore we can write x3 is equal to 2 and y3 is equal to -1. म्हणजे आपल्याला coordinates of f is equal to 2, -1 अशा पद्धतीने आता तिन्हीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहित झालेले. आता आपल्याला या ठिकाणी अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला अगोदर आपल्याला मीडियन एडी इज इक्वल टू बघा आपल्याला x2 - x1 म्हणजे याला म्हणलं आपण x1 y1 x2 y2 कोणतेही घ्या आपल्याला x1 y1 x2 y2 म्हणजे x1 ची किंमत आपल्याला माहिती आहे या ठिकाणी x1 ची किंमत आहे आपल्याला 4 -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता y2 - y1 म्हणजे y1 ची किंमत किती आहे 1 -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला असं लिहिते 4 - 1 म्हणजे 4 + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर 0 चा स्क्वेअर. देअरफॉर वी कॅन राईट 5 चा स्क्वेअर म्हणजे काय येणार 5. आता या ठिकाणी मीडियन एडी ची लांबी 5 झाली. सेकंड मीडियन घेतली आपण मीडियन बी अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला सिमिलरली लिहिलं तरी चालते आपल्याला. सिमिलरली आता बीई याची x1 y1 x2 y2 आता x2 y2 चे व्हॅल्यू आलेले आहेत आपल्याकडे 1, 3 म्हणजे आपल्याला इथे 1 - 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1 म्हणजे y2 ची व्हॅल्यू आली आपल्याला 3 -3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1 - 5 म्हणजे -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 + 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. वी कॅन राईट देअर 4 चा स्क्वेअर किती 16 प्लस 9 चा स्क्वेअर इज इक्वल टू 16 प्लस 81 97. आता 97 चे फॅक्टर आपल्याला पडतील 3 × 91 नाही 17 × 17 × 85 4 चा स्क्वेअर -4 चा स्क्वेअर -3 प्लस 6 चा स्क्वेअर पाहिजे 6 चा स्क्वेअर म्हणजे काय 36 आणि 36 आणि 16 होतात 52. आता 52 इज इक्वल टू आपल्याला लिहिता आहे फॅक्टर पडून पहा 52 चे फॅक्टर पडतील आपल्याला 4 × 30 देन वी कॅन राईट 2 × स्क्वेअर रूट ऑफ 30. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मीडियन बीई ची लांबी सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता आली. आता मीडियन सीएफ देन वी कॅन ऍड मीडियन सीएफ पहा अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला. आता x1 x2 - x1 किंवा x2 - x1 म्हणजे 3 आता याला म्हणलं आपण x1 y1 याला म्हणले x2 y2 म्हणजे 3 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर 5 - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देन वी कॅन राईट 3 - 2 इज 1 स्क्वेअर 5 + 1 6 चा स्क्वेअर देन 1 चा स्क्वेअर 1 6 चा स्क्वेअर 36 दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 37. अशा पद्धतीने आपल्या तिन्ही मीडियनच्या लेंथ आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत.
पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 14 नंबरचं एक्झाम्पल अतिशय महत्त्वाचं आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंट्रॉइड. आता हा ट्रायंगल दिलेला एबीसी आणि हा त्याचा सेंट्रॉइड जी आहे. तर आपल्याला ई पॉइंट्स डी, डी हा ई आणि एल आर द मिड पॉइंट्स ऑफ द ट्रायंगल. म्हणजे हे मिड पॉइंट दिलेले. आता मिड पॉइंट दिलेले आणि आपल्याला या व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट दिले आहे. त्याच्यामुळे आपल्याला जी एक्स आणि वाय हा सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता येत नाही. त्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल की लेट्स असं लिहावं लागेल. लेट्स ए x1 y1 b x2 y2 and c x3 y3 are vertices of triangle ABC. आणि आपल्याला दिलेले गिवन पॉइंट डी E and F are midpoints of segment AB, segment BC and segment AC. आता हे सर्व ABC चे मिड पॉइंट दिलेले. अकॉर्डिंग टू मिड पॉइंट फॉर्म्युला, मिड पॉइंट सेगमेंट फॉर्म्युला, आपल्याला या ठिकाणी x1 आणि y1 आपल्याला काढता येईल. समजा या ठिकाणी आपण याला x मानले आणि याला y मानलं तर आपल्याला माहिती आहे आपल्याला x इज इक्वल टू काय असेल, x1 प्लस x2 डिवाइडेड बाय 2 आणि y इज इक्वल टू असेल y1 प्लस y2 डिवाइडेड बाय 2. आता x आणि y, x ची किंमत या ठिकाणी -7 दिलेली आहे. x1 प्लस x2 डिवाइडेड बाय 2, y ची किंमत या ठिकाणी 6 दिलेली आहे. y1 प्लस y2 डिवाइडेड बाय 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 7 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू x1 प्लस x2. या ठिकाणी 6 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू y1 प्लस y2. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल x1 प्लस x2 इज इक्वल टू -14 अँड y1 प्लस y2 इज इक्वल टू 12. दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट आणि याला म्हटलं मी इक्वेशन नंबर सेकंड. आता दोन इक्वेशन तयार झालेले. सिमिलरली बघा, आता सिमिलरली आपल्याला काय करायचं की आता इज द मिड पॉइंट ऑफ बी अँड सी. म्हणजे आपण डायरेक्टली लिहू शकतो देअरफॉर वी कॅन राइट 8 इज इक्वल टू x2 प्लस x3 डिवाइडेड बाय 2 कॉमा 5 इज इक्वल टू y2 प्लस y3 डिवाइडेड बाय 2. म्हणजे आपण याला असं लिहू शकतो x2 प्लस x3 इज इक्वल टू 10. दॅट इज इक्वेशन नंबर थर्ड कॉमा y2 plus y3 is equal to 10. That is equation number 8 multiplied by 2 is 16. That is equation number 4. आता 3 आणि 4 तयार झाले. 1 2 3 4 पहा. तसंच and आपल्याला असं सुद्धा म्हणता येईल की x1 plus x3 म्हणजे 2 is equal to x1 plus x3 divided by 2 आणि -2 is equal to y1 plus y3 divided by 2. आता 2 into 2, therefore we can write there x1 plus x3 is equal to 4, comma y1 plus y3 is equal to -4. याला दिले इक्वेशन नंबर 5 आणि याला दिले इक्वेशन नंबर 6. अशा पद्धतीने आपले 6 इक्वेशन या ठिकाणी तयार झालेले. तर आपण काय करू, x6 चे सर्व इक्वेशन ऍडिंग करून घेऊ अगोदर. ऍडिंग इक्वेशन 1 3 and 5. बघा सर्व x ची पद आहेत. 1 काय आपल्याकडे x1 प्लस x2 प्लस x2 प्लस x3 आणि 5 इक्वेशन आहे x1 प्लस x3 इज इक्वल टू, आता 1 ची किंमत आहे -14 प्लस 16 आणि प्लस 4. x1 प्लस x1 म्हणजे काय झाले की 2x1 प्लस x2 प्लस x2 म्हणजे 2x2 प्लस 2x3
minus 14, 16 plus 20. Then we can write 2 is the common there. x1 plus x2 plus x3 is equal to 6. Therefore we can write there x1 plus x2 plus x3 is equal to 6 divided by 2. आता 6 divided by 2 आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की हे इक्वेशन अशा पद्धतीने x1 plus x2 plus x3 is equal to बेसिक 2 3 जा 6 means 3. That is equation number 7. अशा पद्धतीने आपल्याला 7 नंबरचे इक्वेशन मिळालेले आहे. आता आपल्याला काय करायचे की ऍडिंग इक्वेशन पहा ऍडिंग इक्वेशन पुढची स्टेप y च्या संदर्भात 2 3 and 6 2 3 and 6. आता 2 काय आहे आपल्याकडे की पहा y1 plus y1 plus y2 लेफ्ट हँड साइड पहा 2 4 2 आणि 4 आणि 6 4 काय आहे आपल्याकडे y1 plus y3 प्लस 6 नंबरचं इक्वेशन आहे आपल्याकडे y1 plus y3 सॉरी y2 plus y3 पाहिजे आपलं y2 plus y3 आणि y1 plus y3 इज इक्वल टू 2 बरोबर काय 12 प्लस 10 प्लस -4. तर अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल y1 हा एक y1 आणि एक y1 2y1 प्लस 2y2 प्लस 2y3 इज इक्वल टू 10 आणि 12 होतात 22 -4. 2 जर कॉमन काढलं तर y1 प्लस y2 प्लस y3 इज इक्वल टू 18. आणि 2 आपण जर ट्रान्सफर केले therefore we can write y2 plus y3 divided by 18 divided by 2. 2 9s are 18. Therefore we can write y1 plus y2 plus y3 is equal to 9. That is equation number 8. अशा पद्धतीने आपल्याला y1 y2 आणि y3 ची आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे. आता अप्लाय सेंट्रल फॉर्म्युला सेंट्रॉइड फॉर्म्युला आणि सेंट्रल फॉर्म्युला काय म्हणतो आपल्याला की x इज इक्वल टू म्हणजे सेंट्रॉइड जी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x इज इक्वल टू आपल्याला x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइडेड बाय 2 आणि y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवाइडेड बाय 3 असा आपला फॉर्म्युला आहे. आता या ठिकाणी x बरोबर आपण x1 प्लस x2 प्लस x3 इज इक्वल टू काय आपल्याकडे 3 डिवाइडेड बाय 3 आणि y इज इक्वल टू y1 plus y2 plus y3 divided by is equal to काय 9 divided by 3 आणि या दोन्हीला रिझन द्यायचं इक्वेशन 7 and 8 कारण काय x1 plus x2 plus x3 is equal to 3 व्हॅल्यू आहे आणि y1 plus y2 is equal to 9 3 1 3 3 3 9 म्हणजे x is equal to 1 आणि y is equal to 3. Therefore coordinates of centroid जी काय 1, पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शो दॅट A 4, -1 B C, C, 0 C 7, -2 and D 5, -3 आर व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर. स्क्वेअरचा अर्थ काय बघूया आपण. स्क्वेअर म्हणजे ज्याचा प्रत्येक अँगल हा 90 चा डिग्री असेल आणि ईच अँड एव्हरी साइड्स आर कॉन्ग्रुएंट. पहा प्रत्येक साइड ही कॉन्ग्रुएंट असेल आणि ईच अँड एव्हरी अँगल इज राईट अँगल असेल. तर आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की समजा आपण याला नाव दिले A B C आणि D म्हणजे आपल्याला प्रथम दाखवायचं आहे AB बरोबर BC बरोबर CD बरोबर AD हे डिस्टन्स कसं दाखवायचं आपल्याला इक्वल दाखवायचं आहे. आणि आपल्याला दुसरी एक बाजू मानते की AC हा डायगोनल BD च्या डायगोनलशी कॉन्ग्रुएंट असतो म्हणजे आपल्याला AC इज इक्वल टू BD हे दाखवता येईल. आणि हे दाखवल्यानंतर आपल्याला असं ठरवता येईल की A, B, C, D आर द व्हर्टायसेस ऑफ द स्क्वेअर बाय द प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रत्येकाचं डिस्टन्स या ठिकाणी फाइंड आउट करायचे. तर अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला आता डायरेक्ट घेतलं तरी चालते. अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला
हा आपल्याला ए चे कोऑर्डिनेट 4, -1 आणि बी चे 6, 0. तर आपण डायरेक्ट ए बी इज इक्वल टू इतर एक वेळेस आपण त्याचा फॉर्म्युला लिहून टाकू x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू पहा आता या ठिकाणी x2 - x1 आता 6 - 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1 म्हणजे 0 -1 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 6 - 4 इज 2 चा स्क्वेअर 0 - 1 म्हणजे +1 चा स्क्वेअर वी कॅन राईट देअर 2 चा स्क्वेअर किती 4 1 चा स्क्वेअर 1 देअरफॉर वी कॅन राईट देअर स्क्वेअर रूट ऑफ 5 हे झाली ए बी ची व्हॅल्यू आता आपल्याला त्याच पद्धतीने सिमिलरली BC इज इक्वल टू पहा BC इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आता याला x1 y1 याला x2 y2 7 - 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर अनदर ब्रॅकेट -2 - 0 पहा -2 - 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर वी कॅन राईट देअर 7 - 6 इज 1 ऑफ द स्क्वेअर अँड 2 चा स्क्वेअर देन वी कॅन राईट 1 चा स्क्वेअर अँड 4 दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 बघा हे दोन कॉन्ग्रुएंट आले आता अँड आपल्याला असं लिहिते CD पहा आता CD इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ C ची व्हॅल्यू 7 आणि 1 आणि D ची 5 - 3 म्हणजे 5 - 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर याला x1 y1 याला x2 y2 -3 - 2 पहा -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आता 5 - 7 या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल 5 - 7 म्हणजे -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -3 +2 ब्रॅकेटचा स्क्वेअर -2 चा स्क्वेअर 4 -3 मधून 2 गेले 1 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 5 अशा पद्धतीने आपल्याला CD ची निघणार आहे आणि तसंच अँड AD ची सुद्धा आपल्याला काढता येईल AD इज इक्वल टू पहा आता A याला x1 y1 आणि D ची व्हॅल्यू x2 y2 म्हणजे 5 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर -3 -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर वी कॅन राईट देअर 5 - 4 इज 1 चा स्क्वेअर आता -3 +1 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस प्लस होईल पहा 1 चा स्क्वेअर 1 आणि -3 मधून 1 गेले म्हणजे -2 चा स्क्वेअर वी कॅन राईट देअर 1 चा स्क्वेअर आणि 4 दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 म्हणजे या ठिकाणी तुमच्या सर्व साइड्स देअरफॉर वी कॅन राईट AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 हे आपलं आलेलं आहे मग एवढ्यानं होणार आहे का नाही तर आपल्याला डायगोनल AC आणि BD सुद्धा कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील परत आपल्याला अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला AC आता AC बरोबर A आणि C म्हणजे x2 - x1 म्हणजे 7 - 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -2 -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर देन AC इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर प्लस -2 +1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर 9 -2 म्हणजे -1 चा स्क्वेअर म्हणजे आपल्याला असं लिहितं 9 + 1 दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 10 पण AC ची व्हॅल्यू आपल्याला 10 निघालेली आहे तसंच आपल्याला ABCD BD ची व्हॅल्यू काढता येईल तर BD इज इक्वल टू अँड सिमिलरली BD इज इक्वल टू आता B आणि D चा विचार जर केला आपण तर B आणि D x2 - x1 म्हणजे 5 - 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि -3 -0 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे वी कॅन राईट देअर 1 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर प्लस -3 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर इज 1 3 चा स्क्वेअर इज 9 देअरफॉर वी कॅन राईट स्क्वेअर रूट ऑफ 10
म्हणजे आपण असं सुद्धा म्हणू शकतो देअरफॉर EC इज इक्वल टू BD आणि ह्या काय त्याच्या डायगोनल ऑफ ए स्क्वेअर, डायगोनल ऑफ ए स्क्वेअर. मग आता हे सर्व कॉन्क्रीट आले म्हणून असं लिहिता येईल आपल्याला की क्वाड्रिलॅटरल ABCD किंवा पॉइंट A, B, C and D are vertices of a square, vertices of a square.